नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण जाणून घेणार आहोत मृदेचे जनुकीय वर्गीकरण भाग 3। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृदांचे जनुकीय वर्गीकरण यामधील अविभागीय मृदा, आंतरविभागीय मृदा, अविभागीय मृदा यांची ओळख करून घेतली। याबरोबरच पेडाल्फर मृदा आणि पेडोकॉल मृदा या संकल्पना समजून घेतल्या। याशिवाय पेडाल्फर मृदांचे 5 प्रकार व पेडोकॉल मृदांचे 4 प्रकार म्हणजेच 8 नंबर पर्यंत चर्नोझम मृदांपर्यंत आपण प्रकार समजून घेतले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टुंड्रा मृदा, राखाडी मृदा, पर्वतीय मृदा तसेच आंतरविभागीय मृदा, अविभागीय मृदा यांची माहिती ही जाणून घेणार आहोत। तर जाणून घेऊया सर्वप्रथम विभागीय मृदांमधील पेडोकॉल मृदा। पेडोकॉल मृदांपैकी टुंड्रा मृदा। या मृदा जाणून घेत असताना पुन्हा एकदा मी थोडी रिव्हिजन करतो। अविभागीय मृदा की ज्या मृदांमध्ये मृदा निर्मितीच्या प्रक्रियेत हवामान या घटकाचा मोठा परिणाम होतो अशा मृदांना विभागीय मृदा, झोनल सॉइल असे म्हणतात। पेडोकॉल मृदा। पेडोकॉल मृदा म्हणजे ज्या मृदांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते अशा मृदा, ज्या मृदा या शीत कटिबंधामध्ये व शुष्क हवामानाच्या प्रदेशात तयार होतात अशा मृदांना पेडोकॉल मृदा असे म्हणतात। या मृदांचे विविध प्रकार आपण यापूर्वी जाणून घेतलेत। प्रेयरी मृदा, चेस्टनट मृदा, चर्नोझम मृदा। आता आपण समजून घेणार आहोत टुंड्रा मृदा। टुंड्रा मृदा या प्रामुख्याने उत्तर गोलार्धात 66.5 डिग्री ते 90 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळलेल्या दिसून येतात। या प्रदेशात उन्हाळा ऋतू हा खूपच छोटा असतो, तर 8 ते 10 महिने मृदा ही हिमाच्छादित अवस्थेत असते, गोठलेली असते। वनस्पतींचे प्रमाण या मृदांमध्ये कमी असल्यामुळे सेंद्रिय घटक हे नगण्य स्वरूपातच असतात। या मृदांमध्ये हिम वितळल्यानंतर पाणी साठलेले दिसून येते, परिणामी या मृदा दलदलयुक्त बनलेल्या दिसून येतात। या मृदांवर कॉटन ग्रास, शैवाल, मॉसेस, लिचेस यासारख्या वनस्पती या ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस मृदांना तपकिरी रंग होतो, तर खालच्या थरांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या मृदा निळसर बनलेल्या दिसून येतात। कॅनडा, ग्रीनलँड व सायबेरियाच्या भागामध्ये या मृदांचे अस्तित्व आढळते। टुंड्रा मृदा या जाणून घेतल्यानंतर आपण समजून घेऊ राखाडी मृदा। उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील ओसाड प्रदेशात या मृदांची निर्मिती झालेली दिसून येते। या मृदांमध्ये सेंद्रिय घटक व नायट्रोजनची कमतरता असते। ज्या भागात वनस्पतींचे आच्छादन कमी असते अशा ठिकाणी वाऱ्याचे कार्य नेहमी प्रभावी ठरते। वारे वेगाने वाहतात, परिणामी वेगवान वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर खनन कार्य होते आणि त्या ठिकाणचे मृदाकण हे दूरवर वाहून जातात। त्यामुळे मृदेची धूप या राखाडी मृदा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते। या मृदा असणाऱ्या ठिकाणी सेंद्रिय घटक द्रव्य ही जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात आढळतात। या मृदांच्या क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असते। या मृदांना राखाडी रंग हा प्राप्त झालेला असतो। पर्वतीय मृदा। जगामध्ये आढळणाऱ्या विविध पर्वतीय क्षेत्रांमध्ये या पर्वतीय मृदा आढळतात। आल्प्स, अँडीज, रॉकीज, विंध्य, हिमालय, सह्याद्री, सातपुडा या पर्वतीय क्षेत्रांमध्ये या मृदांची निर्मिती झालेली दिसून येते। पर्वतीय क्षेत्र हे जास्त उताराचे आणि जास्त पावसाचे म्हणून ओळखले जाते। या जास्त पावसाच्या आणि जास्त उताराच्या प्रदेशातच सगळ्यात जास्त जमिनीची अथवा मृदेची धूप होत असलेली दिसून येते। परिणामी मृदेचा सर्वात वरचा सुपीक थर निघून जातो। काही ठिकाणी खडकही उघडे पडलेले दिसून येतात। पर्वतांच्या पायथ्याशी वाहून आणलेले विधारित द्रव्य हे संचयित झालेले दिसते। परिणामी भरडयुक्त अशा मृदांचे पायथ्यालगत हे संचयन झालेले दिसून येते। या मृदांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर जंगल व्याप्त असलेले दिसून येते। ज्या ठिकाणाहून स्नो लाईन सुरू होते तिथे मात्र या मृदा टुंड्रा मृदा म्हणून ओळखल्या जातात, तर ज्या ठिकाणी
स्नो लाईन पेक्षा खाली की जिथे वनस्पती जीवन थोड्याफार प्रमाणात उगवून येतंय, जंगल क्षेत्र आहे, अशा मृदा ठिकाणी पर्वतीय प्रदेशांमध्ये या पर्वतीय मृदा तयार झालेल्या दिसतात. काही ठिकाणी पायऱ्याच्या शेती या पर्वतीय क्षेत्रांवर केलेली दिसून येते. आता आपण समजून घेऊयात प्रामुख्याने आंतरविभागीय मृदा. आंतरविभागीय मृदा निर्माण होत असताना तेथील भूपृष्ठ रचना यांचा प्रभाव तसेच खडक आणि स्थानिक संरचना या सर्व घटकांचा प्रभाव पडत असतो. आंतरविभागीय मृदेतील पहिला प्रकार आपण जाणून घेऊया, तो म्हणजे शारपड मृदा. उष्ण व कोरड्या हवामानाच्या प्रदेशात बाष्पीभवनामुळे वाळवंटी प्रदेशातील जास्त प्रमाणात क्षार जमा होऊन शारपड मृदांची निर्मिती होते. ऑस्ट्रेलिया तसेच आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेश या ठिकाणी या शारपड मृदांचे क्षेत्र आढळते. या शारपड मृदा त्यांचा रंग हा तांबूस आढळलेला दिसून येतो. क्षारयुक्त मृदांमध्ये ह्युमसचे प्रमाण हे खूपच कमी असते, कारण त्या ठिकाणी वनस्पती जीवन हे खूपच कमी आढळलेले दिसते. अशा या मृदा अनुत्पादक किंवा नापीक समजल्या जातात. मात्र जलसिंचनाची सोय करून त्या ठिकाणी या मृदां लागवडीखाली आणता येतील असं तज्ज्ञांचं मत आहे. कॅल्शियम मृदा. चुनखडकाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर चुनाळ अथवा कॅल्शियम मृदा या तयार झालेल्या दिसतात. मध्य रशियाचा काही भाग, संयुक्त संस्थानातील उटाह, इंडियाना, केंटुकी, युगोस्लाविया, त्याचबरोबर जर्मनीतील विविध भागांमध्ये तसेच भारतातील मध्य प्रदेशामध्ये कॅल्शियम मृदा आढळतात. या मृदा खडकातील रासायनिक घटकांपासून तयार झालेल्या दिसून येतात. पाणथळ मृदा. ज्यावेळेस चोहोबाजूने तीव्र उतार असेल आणि मध्यभागी पाणी येऊन साठत असेल तर अशा ठिकाणी पाणथळ मृदांची निर्मिती होते. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात पाणथळ मृदा देखील निर्माण होतात. सतत पाण्याचा साठा व मृदेतील ऑक्सीकरण हे ज्यावेळेस थांबते त्यामुळे जैविक क्रिया या बंद होतात. तेथे दलदलीचा भाग हा निर्माण होतो. अशा ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, शेवाळ यांची वाढ झालेली दिसते. कालांतराने वनस्पती मृत पावल्यानंतर त्यांचे अवशेषही या मृदांमध्ये मिश्रित झालेले दिसून येतात. अशा या मृदा प्रामुख्याने सागर किनारी तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी खोलगट भागाचे क्षेत्र आहे, नदी किनारपट्टीचे खाडीचे क्षेत्र आहे, अशा ठिकाणी या पाणथळ दलदलयुक्त मृदा तयार होतात. तर काही ठिकाणी जलसिंचनामुळे मोठ्या प्रमाणावर पाणथळ मृदांचे क्षेत्र निर्माण झालेले दिसून येते. जगाच्या विविध भागांमध्ये या पाणथळ मृदा मोठ्या प्रमाणावर स्थानिक कारणांमुळे तयार झालेल्या दिसून येतात. सर्वसाधारणपणे खडकांपासून तयार होणाऱ्या मृदेचे ओथर, अथर, बथर, कथर आणि जनखडकाचा ड थर असे विविध स्तर निर्माण होतात. ज्यावेळेस अशा पद्धतीने स्तर निर्माण होतील त्यावेळेस या ठिकाणची मृदा ही विकसित झालेली मृदा म्हणून समजली जाते, कारण या मृदांमध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण असते. अ थरातून ब थरामध्ये काही खनिजांचे वहन झालेले असते, तर केशाकर्षणाने ब थरातून अ थरामध्ये पाणी देखील उपलब्ध होत असते. परिणामी अशी जी काही मृदा आहे ही संपन्न मृदा, गुणसंवर्धन झालेली मृदा म्हणून समजली जाते. परंतु ज्यावेळेस अशा मृदांवरच अथवा मृदा स्तर नसतातच आणि एखाद्या ठिकाणचे मृदाकण वाहून येऊन जर का एखाद्या ठिकाणी संचयित होत असतील, अशा संचयनामधून मृदांचे जर का थर तयार होत असतील तर अशा मृदांना प्रामुख्याने अविभागीय मृदा असे म्हणतात. या मृदा अविकसित असलेल्या दिसतात, कारण त्या ठिकाणच्या खडकापासून त्या तयारच होत नाहीत. उतारामुळे पाण्याने वाहून आणलेले गाळाचे संचयनाने तसेच वाऱ्याच्या वहन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे पर्वतीय प्रदेशातून अपक्षरण झालेले मृदाकण ज्यावेळेस संचयित होतात त्यावेळेस अविभागीय मृदांची निर्मिती होते. खडकांवर अपक्षरणाची क्रिया होऊन पुरेसा कालावधी मृदा निर्मितीस मिळाला नाही तर अशा या मृदा अपरिपक्व होतात. जर अशा मृदांना निर्माण होण्यासाठी परिपूर्ण कालावधी मिळाला, योग्य कालावधी मिळाला तर मृदेचे अ, ब, क, ड हे थर आढळून येतात. मात्र
ज्यावेळेस हे थर निर्माण होण्यासाठी पुरेसा कालावधी, योग्य कालावधी जर का उपलब्ध झाला नाही तर अशा मृदा या अपरिपक्व होतात. उदाहरणार्थ हिमालयामधील मृदा, पूर मैदानांमधील मृदा, पर्वतीय प्रदेशांमधील मृदा, उंच व तीव्र उताराच्या टेकड्यांवरील मृदा, नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेल्या मृदा, हिम प्रदेशातील निक्षेपित मृदा, लोयस वालुकागिरी असणाऱ्या मृदा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या मृदा या अविभागीय मृदा असतात. अशा मृदांचे सलग कधीही पट्टे आढळत नाही. तर अशा मृदा जगाच्या विविध ठिकाणी स्थानिक कारणामुळे तयार होऊन विखुरलेल्या स्वरूपात आढळलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रातही अनेक नद्यांच्या खोऱ्यांमध्ये गाळाच्या संचयनाने सुपीक अशा या मृदा बनलेल्या दिसून येतात. या सर्व मृदा अविभागीय मृदा याच घटकामध्ये मोडल्या जातात. अशा पद्धतीने आपण मृदांचे जनुकीय वर्गीकरण म्हणजेच निर्मितीनुसार वर्गीकरण समजून घेतले.